दिनांक 26 जून 2025 ला नागपूर येथील उपसंचालक कार्यालयासमोर जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे यांनी कर्मचारी अधिकारी संघटनेचे भंडारा जिल्हा अध्यक्ष भीमराव टेंभुर्णे यांच्याशी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली असता त्यांनी पत्नीवर अन्याय झाल्याची आपबीती सांगितली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की सौ छाया बी टेंभुर्णे सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक केटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया ह्या दिनांक 30 नोव्हेंबर 2022 ला शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्या असून सन 2000 पासून 12 वर्षांची कालबद्ध पदोन्नती दिनांक 17/12/1998 ऐवजी दिनांक 13 सप्टेंबर 2000 ला दिली आहे व दुसरी 24 वर्षांची कालबद्ध पदोन्नती दिनांक 17/12/2010 ऐवजी 13 सप्टेंबर 2012 ला देण्यात आली। तसेच 30 वर्षांची कालबद्ध पदोन्नती नियमाप्रमाणे ज्या लाभ 17/12/2016 ला नियमाप्रमाणे देण्यात आले। सौ छाया बी टेंभुर्णे सेवानिवृत्त अधीक्षक सामान्य रुग्णालय केटीएस गोंदिया यांनी अनेकदा पत्रव्यवहार करून व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना भेटून आज पावे तो कोणत्याही प्रकारचा आपल्या कार्यालयाकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांना संघटनेकडे जावे लागले। त्यांनी शासनाची 36 वर्षे प्रामाणिकपणे सेवा करून स्वतःच्या हक्काचा लाभ मिळण्याकरिता सेवानिवृत्तीनंतर त्यांना लाभ देण्यात आला नाही। संघटनेचे अध्यक्ष भीमराव टेंभुर्णे हे उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर यांना अनेकदा भेटून व पत्रव्यवहार केला व प्रत्यक्ष अनेकदा त्यांची भेट घेतली, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही। कर्मचारी कोणाच्या भरोशावर मुजोरीपणा दाखवित आहेत? शासनाकडून त्यांना कार्यालयात कशासाठी नियुक्त करण्यात आले आहेत? सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांची कोणत्याच प्रकारची कामे केली नसून निवृत्त अधिकाऱ्यास कर्मचाऱ्यास आर्थिक व मानसिक मनस्ताप झाल्याचे प्रकृतीवर त्यांच्या विपरीत परिणाम झाल्यास आपल्या कार्यालयातील संबंधित अधिकारी कर्मचारी यांना जबाबदार धरण्यात येईल करिता महिला निवृत्त कर्मचारी यांचे हक्काचे क्लेम मंजूर करून कर्मचारी अधिकारी कल्याण संघ मंत्रालय मुंबई 32 शाखा भंडारा या संघटनेचा प्रोटोकॉल न पाळल्याने संघटनेला कोणत्या प्रकारचे सहकार्य करीत नसल्याचं दिसून येत आहे। या प्रकरणात प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे की छाया भीमराव टेंभुर्णे यांचे क्लेम तात्काळ मंजूर करून त्यांचा होणारा त्रास त्वरित थांबावा अशी शासन व प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे। याबाबतचे निवेदन यापूर्वी उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर, सहाय्यक संचालक कुष्ठरोग चंद्रपूर, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पालांदूर, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई, मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय नागपूर विभाग नागपूर, प्रधान सचिव सामान्य प्रशासन मंत्रालय, प्रधान सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई, आयुक्त सार्वजनिक सेवा पुणे, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य सेवा मंत्रालय मुंबई, मुख्य सचिव वित्त विभाग हैदराबाद हाऊस हिवाळी अधिवेशन 24, लोकायुक्त मंत्रालय मुंबई, मुंबई राज्यपाल राजभवन मुंबई यांना देण्यात आलेले आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी संजीव भांबोरे नागपूर। आज मी उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर या ठिकाणी उपस्थित आहे आणि माझ्यासोबत कर्मचारी अधिकारी कर्मचारी संघटनेचे भंडारा जिल्हा अध्यक्ष भीमरावजी टेंभुर्णे साहेब हे माझ्या सोबत आहेत। त्यांच्या पत्नीवर आरोग्य विभागात जो अन्याय झाला त्या बाबतीत मी त्यांच्याशी आज बातचीत करणार आहे। तर साहेब नमस्कार। नमस्कार। तर काय सांगाल तुमच्या पत्नीवर जो अन्याय झाला तर तुम्ही काय सांगाल? आपण मी भीमराव टेंभुर्णे कर्मचारी अधिकारी कल्याण संघ मंत्रालय मुंबई 32 शाखा भंडारा सौ टेंभुर्णे कार्यालय अधीक्षक केटीएस रुग्णालय गोंदिया ह्या 2022 नोव्हेंबरला नियुक्त झाल्या, परंतु त्याची कालबद्ध पदोन्नती 12 वर्षाची कालबद्ध पदोन्नती 98 ऐवजी 2000ला दिली आणि 2010 ऐवजी 2012ला दिली आणि 30 वर्षाची कालबद्ध पदोन्नती नियमाप्रमाणे देण्यात आली। तरी वेळोवेळी मी उपसंचालक कार्यालय नागपूर, मंत्रालय मुंबई, पुन्हा डायरेक्टर सचिवालय मंत्रालय, प्रधान राज्यपाल माननीय आरोग्य मंत्री यांना बरेचदा निवेदन देऊन सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। तरी त्यांनी संघटनेचा प्रोटोकॉल पाळलेला नाही। त्याने संघटनेचा प्रोटोकॉल काढलेला नाही तर मंत्रालयातून आम्हाला शासनाने जी परवानगी दिली संघटनेला ती त्याचं अपमानास्पद झालेलं असं दिसून होत आहे आणि वरिष्ठ अधिकारी कर्मचारी अधिकारी आणि यांनी कोणत्या प्रकारे हे प्रमाणित त्यांचे क्लेम दिलेले नाही
तरी त्यांच्यावर योग्य पद्धतीने कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा आणि त्यांचे क्लेम त्वरित द्यावे ही विनंती. तर यांच्या पत्नी गोंदिया येथील KTS रुग्णालय गोंदिया येथे कार्यरत होत्या. त्या 30 नोव्हेंबर 2022ला रिटायरमेंट झाल्या, परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांना सेवानिवृत्तीच्या क्लेमपासून वंचित राहावं लागत आहे. आणि आज माझ्यासोबत त्यांचे पती भीमराव टेंभुर्णे हे होते आणि त्यांनी आपली त्यांच्यावर जो अन्याय झाला, त्यांच्या मिसेसवर जो अन्याय झाला, त्यांनी आपली आपबीती आज पत्रकार संजीव भांबोरे यांच्यासमोर नागपूर येथील महाराष्ट्र शासन उपसंचालक आरोग्य विभाग या ठिकाणी सांगितलेली आहे. मी संजीव भांबोरे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.